प्लेट. नाही नाही आजी एकच घ्यायचंय. खायला आजीला वाटलं पूर्ण डिश. सगळं द्यायचं मला वाटलं. कसं चालतं पेंग्विन? हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या मागे बघाल ना तर खूप मस्त असा पाऊस येतोय. आज खूप दिवसाने माझा मोठा व्हिडिओ होतोय. तुम्ही आम्हाला मिस केलं का? म्हणजे आज आहे ना श्रावण महिना चालू झालाय हिंदी लोकांचा. जे परदेशी आहेत ना त्या लोकांचा आजपासून श्रावण चालू झालाय. आपला हा अमावस्येनंतर असतो, त्यांचा पौर्णिमेनंतर असतो. सो आज सकाळपासून जे पाऊस चालू झालाय, राजे आजी आजोबांनी आणलेला नवीन रेनकोट घालून शाळेत गेलेले आहेत. खूप मस्त वाटतंय. शंभूचा रेनकोट. आपली छत्री घेतली आहे मी आणि बाळाचा रेनकोट घेतला. आजी आजोबांनी आणला होता, 2-3 दिवस झाले. सो आता बड्डे वीक चालू झालेला आहे. येत्या 2-3 दिवसात भावाचा बड्डे आहे. म्हणजे शंभू आपला 4चा पूर्ण होऊन जाईल. कसं चालतं पेंग्विन? कसं चालतं? डॉलर डालत दाखव. आला पेंग्विन घरी. हे पा पेंग्विन कशा चालतं दाखव. पेंग्विन हळू बरं भैया, हळू हळू. शाळा झाली आणि दाखव हातावर काय मिळालंय आज. ओहो, आज आम्हाला शाळेत स्टार मिळालाय. का मिळालाय? एबीसीडी म्हणून दाखवली. आणि आज काय शिकवलं शाळेत? हे शिकवलं. अच्छा शिकवलं. आणि आता काय येणार आले शंभू? हा का आत्या काय येते? काय येते आत्या? पण 1 ऑगस्टला काय आहे? कोणाचा? आता आम्हाला हे कळायला लागलंय की माझा बर्थडे येतोय. हॅलो आई. हाय. काय करते? मी आता कणस सोलते. पिझ्झा बनव ना. संध्याकाळी संध्याकाळी बनवून दे. नो नो आता आपण ना मस्त स्वीट कॉर्न राईस बनवूया. चालेल? लाईश नाही पिझ्झा बनव. कालचा एवढा भात शिल्लक होता. म्हटलं याचंच आज स्वीट कॉर्न राईस करूया. रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर पटकन. काही काही प्रयोग करत राहावे. मी पण पहिल्यांदाच करणार आहे. आणि शंभू राजे आहेत ना पडून गेले आत्ता उठायला. सो फायनली सगळं साहित्य काढून झालंय. थोडेसे शेंगदाणे पण घेतले, कढीपत्ता आणि सगळं घेतलंय. काय झालंय? काय झालं? हो त्याला लागून गेलंय. रडणं थांबव ना. मग ते थांबेल की नाही? नाही खाऊ ना. बरं नको खाऊ. फक्त टमाटे टाकले नव्हते मी यामध्ये. बाकी सगळं टाकलं आणि थोड्या वेळ वाफी दिली. आता यामध्ये मीठ टाकलं, हळद, हो धना पावडर, थोडं तिखट टाकते कारण शंभू बाळाला खायचं आहे. शंभू तू स्वीट कॉर्न राईस खाल्ला का? काय पोहतो चांगतो ले तू. हे पा आपल्या बाबूला इथे लाग. वरती बघ ना. हे पा या इथे दिसला. या इथे होताला इथं लागून गेलं माझ्या बालाला. तो छान खेळत होता, पळत आला नाही लागलं. जाऊ दे आता छान झालंय. बाबू आजीने शिकवलेलं गाणं म्हणून दाखव ना एकदा. अरे मरंगळी कळंगळी कशा आहे रे ते? आधी करंगळी दाखव. मनगट मनगट. हा हा. हनुवटी कुठे? ही ही ही. हा हनुवटी. तूप रोटी. शेवडा फूल.
अजून अजून काय चाललं डब्या कुठे पण काजळाच्या डब्या. हा काजळाच्या डब्या. तपाळपट्टी हा कपाळपट्टी. सो गाईस चला शंभू राजांना म्हटलं हे कपडे इग्नोर करा, जरा प्रेस करायचे राहिले. शंभू राजेंना आता जरा झोपवावं लागेल कारण दुपारी 2:10 झालेत. शेड्यूल फिक्स असतं शाळा चालू झाली की. यावर्षी असा शाळेचा स्पेशल व्हिडिओ आला नाही. शंभूच्या ओटायला लागलं, तो रडायला लागला. मी घाईमध्ये इथे राईस करत होती, म्हणजे कालचा भात होता त्याला फोडणी दिली. सो तर त्या याच्यामध्ये हे बघा मला इथे लागून गेलं आहे. हॅलो एव्हरीवन, शंभूचं आपलं ड्रॉइंग आहे बघा. हे पण त्याने रंगवलं आहे की चेहऱ्याला हा रंग हवा, टी शर्ट कुठल्या रंगाचा हवा आहे, आणि हे फ्लॉवर, आणि ही आई आहे म्हणे. आई आहे त्यामुळे आई असा कलरफुल ड्रेस घालत असते म्हणून तिचा कलरफुल ड्रेस, वेगवेगळ्या कलरचे बो लावते ना म्हणे तू, म्हणून असं मला हे माझं चित्र आहे. कर मारुडी. अरे 1 2 साडेमाडे 3 असंच 3 करता करता सकाळी होट फुटला ना. टाको मला. हा लागलं का तुला? खेळा. मग तू रडला का नाही? रडला नाही ना? अरे असं रडायचं असतं का? हो हाट रे करायचं. उंदीर मामा पळाला होता, हाट रे करायचं. भैया पिझ्झा खायचा आहे का? मग काय देतोय तुम्हाला आता फ्रीज मधनं साहित्य का? टमाटा अजून मोठा आहे हा. आण. चालेल. टमाटा दिला. शिमला मिरची काढ एक. शोध खाली बघ. 2 शिमला मिरची काढ. वांग्याच्या ह्याच्यात, वांग्याच्या टोपलीत, रोळीत बघ, रोळीत. हा का तिला सरकव थोडं पुढे. दिसली का? सरकव थोडी पुढे. 2 दे 2. वांग्याला काटे आहेत. वांग्याला काटे असतातच. आण लवकर. हा बंद करते. बस बंद कर फ्रीज. पण मी तर गाकर करते. आप्पा म्हणे गाकर कर म्हणाला तर तुला काय करायचंय? तू जेवणार नाहीयेस का? पिझ्झा खाणार आहे करू? कशा खाणार आहे? हे पाहिजे पिझ्झासाठी आपल्याला. काय खायचंय? पिझ्झा केला आईने. सो अजूनही आमच्याकडे पाऊस चालू आहे. गाकरसाठी कणिक भिजवून ठेवली आहे आणि हे बघा पिझ्झासाठी सगळं साहित्य झालंय. एक लावलेला आहे. मी मूग डाळीचा करतीये, म्हणजे जो बेस आहे ना तो कणकेचा करू शकतो वगैरे, पण तो बेसच मी मुगाच्या डाळीचा केलेला आहे. आले पण तुला पिझ्झा खायचा आहे ना? हो देणार आहे. थांब. चीज नाही, चीज नको. थांब जरा. पिझ्झा खायचा आहे की नाही? मग आईज मस्त तयार झालाय. नकोय त्याला लहान पिझ्झा, नाही मोठा. सो बघा छान असा बेस तयार करून घेतला. असं जाडसर ठेवलंय थोडा. हा तर याला छान पलटवायचंय. चला आपला पिझ्झा घ्या. आमचा आहे छोटा, तुम्हाला मोठा आहे. अरे बापले. नाही नाही आजी एकच घ्यायचंय. अरे आजीला वाटलं पूर्ण डिश. मला एकच तुकला देणार आहे. ते शंभूला देऊन द्या. नाही शॅम्पू नाही काय, त्याचा दुसरा आहे तो घेईल नंतर म्हणे. आजोबा तुम्हाला केव्हा आहे? म्हणून तो म्हणे आजोबा खाता का तुम्ही? म्हणून तुम्हाला विचार. पण आता वाजले किती? हा खंग्या एवढसा तुकडा, एक तुकडा तर मिळणार आहे. मग काय, एक आप्पाला एक मला, एवढंच मिळणार आहे. तुला हवंय? सरक सरक सरक. हा शंभूसाठी आहे आणि हा छोटं छोटं मध्ये आमच्यासाठी होता. आम्ही आई बाप्पाने घेतला. बंड्याला देते. बंड्या घे तुझा मोठा पिझ्झा. हा थांब गरम आहे भैया, कट करून देऊ ना. आणि मग असं अख्खा खाशील कसं खाता येईल? वेडा आहे का? मला देतो तुझ्यातला पिझ्झा. हा
दे असं दे आईला हा, घे हा खाऊन घे आज छोटू पासून सुरुवात कर आणि खाऊन घे भैया पटपट मला नको आहे मी आप्पाला आणि मला ठेवलाय तो आम्ही खाणार आहे. आता मी माझा पिझ्झा खाते तोपर्यंत इथे काकरे झालेले आहेत बाकीचे इथे लावले आहेत. मला मस्त खायचंय. हे मुगाच्या डाळीचं आहे त्यामुळे त्याचे चव लागतेच की हे मुगाच्या डाळीचे. शंभू इतका पिझ्झा केलं फक्त एक तुकडा जो आहे हा एवढा त्याने खाल्लाय. वाटतं त्याला मी खाऊन घेईल मला मोठा दे एक खाईल म्हणे मी पूर्ण अर्धाही गेला नाही त्याला तो. शंभू आपल्याला सांग आईस क्लोज सरप्राईज आहे म्हणा तुझ्यासाठी झालं कर. आता आईसला सरप्राईज आहे. सबस्क्राईब सरप्राईज आजी म्हणे सबस्क्राईब. आईस क्लोज आईसला तू नको आईस क्लोज करू लगेच तुझे. तू ओपन कर ना तू त्याला बंद करतो वेडे. घ्या म्हणा आप्पा घ्या. गुड व्हेरी गुड. त्याला विचार तू खाल्ला का पिझ्झाचा बेस आहे का? भाकरी म्हणा. बापरे. बोला बेटा. हो कर. आता उद्या करू सकाळी काय बोला. चालेल सकाळी कर. चांगलं. व्हिडिओ बघून जी काही क्रेडिट असतील डोक्यात मुगाच्या डाळीचा बेस असलेला पिझ्झा तयार करून दिला आणि आमच्यासाठी गाकर केले होते. ते ना तुम्ही वरणाशी खाऊ शकता पण आम्ही दूध आणि साखर टाकूनच ते खात असतो. सो सगळ्यांचं जेवणं झाले. उद्या जळगावला भरपूर पाऊस येणार आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे शाळेने अक्षरशः मला आठवतं आम्हाला तर कधी सुट्टी मिळाली नाही शाळेला पण शंभूला मात्र पहिल्यांदा पावसामुळे शाळेला सुट्टी मिळालेली आहे. आप्पाची तर शाळा आहेतच. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नक्की प्रयत्न करेल की आता तरी कंटिन्यू माझे ब्लॉग येतील. ओके भेटूया उद्या सकाळी 8:30ला. बाय बाय.